कर्तृत्वाच्या गगनात गरुड भरारी घेणारी सळसळत्या रक्ताची काही माणसं असतात, जे आपल्या अंगबळावर या समाज जीवनाचा रथ अशा लिहिल्या पद्धतीने ओढतात, अशा अद्वितीय पद्धतीने नेतृत्व करतात की त्यांच्या या योगदानातून सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल नकळत घडून जातो। अगदी तद्वत या समाजाचं नेतृत्व करीत या समाजाला एका उन्नत अवस्थेप्रत घेऊन जाणारे एक असामान्य कर्तृत्व म्हणजेच स्वर्गीय लोकनेते किसनरावजी बानखिले, लाडके अण्णा। माझ्याबरोबरचा प्रत्येक माणूस हा सुखी, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि ऐहिकदृष्ट्या परिपूर्ण असावा या भावनेतून आणि असीम प्रयत्नातून अण्णांनी लाला बँकेची स्थापना केली आणि 12 ऑगस्ट 1974 रोजी सहकार खात्याकडून बँकेची अधिकृत नोंदणी झाली। पण रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळायला खूप अडचणी निर्माण झाल्या। पण गप्प राहतील ते अण्णा कसले? बस, अण्णांनी थेट विधान भवनासमोर प्राणांतिक उपोषण सुरू केले। तब्बल 5 दिवस उपोषण चालले। अण्णांची प्रकृती खालावली। त्यावेळेचे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री यशवंतराव मोहिते यांनी स्वतः येऊन अण्णांबरोबर चर्चा केली आणि रिझर्व्ह बँकेच्या परवानगीसाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आणि 17 जानेवारी 1980 मध्ये रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली। अण्णांनी त्यावेळी खेडोपाडी पायपीट करून गरीबातला गरीब माणूस बँकेचा सभासद करून घेतला। एकमेव अण्णांची लाला बँक अशी आहे जी अगदी 10 रुपयापासूनच्या भाग भांडवलातून निर्माण झाली आहे। यामुळेच की काय, सर्वसामान्य जनतेमध्ये ही बँक अण्णांनी फक्त आणि फक्त आपल्यासाठीच स्थापन केली आहे की काय अशी भावना जनमानसात निर्माण झाली। कृष्ण सुदामा जोडी अशी ओळख असणारे आपले अतिशय जवळचे मित्र स्नेही संभाजीराव काकडे उर्फ लाला यांचे नाव देऊन दिमाखात लाला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असे नामकरण केले। आपल्या मित्राप्रती कृतज्ञता म्हणून मित्राच्या नावाने सुरू केलेली बँक हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे। लाला बँकेच्या कामकाजाची सुरुवात नारायणगाव तालुका जुन्नर येथील ग्रामदैवत मुक्ताबाई मंदिरातील एका खोलीवजा जागेत सुरू झाली। अवघ्या 4 वर्षात अण्णांनी हजारोंच्या वर सभासद संख्या नेली। 1984 साली बँकेच्या ठेवी 4,80,000 तर कर्जे 3,50,000 वाटली गेली। अण्णांनी 1986 साली अंबादास दत्त चिंतामणी व रामचंद्र सावळेराम पवार यांना सोबत घेऊन अहोरात्र मेहनत करून बँकेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले। दरम्यानच्या काळात बँकेवर अनेक संकटे आली, पण अण्णांनी आपल्या बँकेचे कर्मचारी, सेवक वृंदांच्या, सभासद आणि ठेवीदारांच्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहकुटुंब सहपरिवाराच्या जोरावर या सगळ्या संकटावर मात करून लाला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला तारून नेले। 1998 पासून खऱ्या अर्थानं बँकेची घोडदौड सुरू झाली आणि बँकेच्या प्रगतीचा आलेख वाढू लागला। मग शाखा विस्तार असो, सभासद संख्या असो, ठेवी असो किंवा कर्जे असो, लाला बँक प्रत्येकाला उभारी देणारी आपली घरची बँक वाटू लागली। 2014 मध्ये जेव्हा अण्णांचे अचानक देहावसान झाले तेव्हा सर्वत्र एक पोकळी निर्माण झाली। साहजिकच बँकेलाही त्यांची उणीव पदोपदी जाणू लागली। अशा वेळी सर्व सभासद, हितचिंतक आणि सेवक वर्गाला खऱ्या अर्थाने उभारी देण्याचे काम केले ते बँकेचे ज्येष्ठ संचालक जय हिंद उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शिक्षण महर्षी तात्यासाहेब गुंजाळ यांनी। त्यांनी अण्णांचे पुतणे प्रल्हाद शेठ बानखिले, अण्णांच्या धर्मपत्नी श्रीमती मथुरा नानी बानखिले, संचालक ॲडव्होकेट निवृत्ती शेठ काळे, मान्य अशोक शेठ गांधी, मान्य जगदीश शेठ फुलसुंदर व इतरही आदी संचालक यांच्या समवेत सेवक वृंद व सभासद हितचिंतकांना विश्वासात घेऊन पुन्हा एकदा नव्या उमेदीने बँकेची घोडदौड चालूच ठेवली। नुकतीच बँकेची 2022-2027 साठीची संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध झाली असून याच्या अध्यक्षपदाची सूत्रे अण्णांचे नातू मान्य युवराज प्रल्हाद बानखिले यांच्याकडे सर्वानुमते देण्यात आली, तर उपाध्यक्षपदी मान्य जितेंद्र तात्यासाहेब गुंजाळ यांची निवड झाली आहे। बँकेच्या या अढळ विश्वासातून आणि आपल्या अथक प्रयत्नातून या संचालक मंडळाने मार्च 2023 साठी नेट NPA चे प्रमाण 0% एवढे राखले आहे। ही बँकेच्या इतिहासात घडलेली पहिली क्रांती म्हणावी लागेल। आज अखेर बँकेच्या ठेवी 412 कोटी
कर्जे 260 कोटी, भाग भांडवल 16 कोटी तर निव्वळ नफा रुपये 3.51 कोटी इतका आहे। यातून बँकेला ऑडिट वर्ग अ प्राप्त झाला आहे। आज लाला बँकेच्या पुणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तब्बल 13 शाखा कार्यरत असून 5 ठिकाणी ATM सेवा दिली जात आहे। बँकेने सभासदांसाठी आज आकर्षक ठेव योजना तसेच तत्काळ कर्ज सुविधा उपलब्ध करून सभासदांचे हात बळकट करण्याचे काम केले आहे। या सर्व शाखांपैकी बँकेच्या 6 शाखा वास्तू या स्वमालकीच्या आहेत आणि लवकरच ओतूर या ठिकाणी लाला अर्बन बँकेची 14वी शाखा दिमाखात सुरू होणार आहे। जून 2021 पासून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मान्य DN सुरम साहेब काम पाहत आहेत। आज बँकेने कर्जासाठी क्रेडिट रेटिंग सिस्टीम सुरू केली आहे। त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला असून त्यामुळे बँकेच्या कर्जामध्ये वाढ झाली आहे। ही क्रेडिट रेटिंग सिस्टम बँकेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना ठरली आहे। या जीवन आपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा या देशाचे। या साथी बना अनसाथ करा रे, मातृभूमी ही आज पुकारे, जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे। मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे, फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे। घेऊ हे ब्रिद हाती असे तू सिंधू नव हिंदुस्तानाचे। बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामामुळे बँकेला आज तागायत पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन, मुंबई ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन आणि बँको या नामांकित संस्थांकडून पुरस्कार मानांकन प्राप्त झाले आहे। सतत 2 वर्षे उत्कृष्ट NPA राखल्यामुळे NPA व्यवस्थापना संबंधीचा मानाचा पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचा पुरस्कार, तर यावर्षी बँको या नामांकित संस्थेकडून उत्कृष्ट कामकाजासाठी ब्ल्यू रिबन हा पुरस्कारही जाहीर झाला आहे। आज उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात लाला अर्बन बँकेकडे एक उत्कृष्ट विश्वासाची आणि सर्वसामान्यांची बँक म्हणून पाहिले जात आहे। नमस्कार, मी किसन रामचंद्र शिंदे, वय वर्ष 73। माननीय खासदार किसनरावजी बांडखेडे यांनी शेतकऱ्यांची गरज ओळखून लाला अर्बन बँकेची स्थापना केली आणि शेतकऱ्यांना गरजूयुक्त कर्ज लोन देणे किंवा इतर मदत करणे यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन बँकेची स्थापना केली। त्यामुळे शेतकरी वर्गाला जवळचं आणि हक्काचं व्यासपीठ तयार झालं। मी बाळासाहेब गाडवे, राहणार धामणी। मी ह्या बँकेचा 35 वर्षापासून सभासद आहे। बँकेमुळे मोठा आहे। आज बँकेने आत्तापर्यंत मला 34 प्रकरणं केली बँकेची। मी आत्तापर्यंत बँकेचा एकही हप्ता न थकता मी बँकेचे वेळेच्या वेळी हप्ते भरले। आज बँक आपली वाटते। अण्णांनी मला भरपूर सहकार्य केले। बँकेचे कर्मचारी, बँकेचे सर्व सभासद म्हणजे हितचिंतक, बँकेने मला उत्कृष्ट कर्जदार म्हणून एक ट्रॉफी दिली बँकेने। त्यामुळं बँकेविषयी मला भरपूर आदर आहे। माननीय श्री किसनराव बांडखेडे यांनी जी बँक स्थापन केली त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आणि त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे। स्वर्गीय खासदार मान्य किसनरावजी बांडखेडे यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार बँकेने आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, वॉटर प्युरिफायर वाटप, दुष्काळग्रस्तांना मदत असे विविध सामाजिक उपक्रम सामाजिक उत्तरदायित्व म्हणून राबवले आहे। स्वर्गीय अण्णांचे भव्य स्मारक मंचर येथे उभारले आहे, ज्याचे अनावरण कृषी क्रांतीचे प्रणेते, पद्मविभूषण, सहकार महर्षी राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभास्ते आणि सन्माननीय मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। त्यासाठी बँकेने 11 लाख रुपयाचा कृतज्ञता निधी उपलब्ध करून दिला। तसेच सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या व्यक्तींना स्वर्गीय किसनरावजी बांडखेडे सहकार भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे। रस्ता किती दूर आहे हे ज्यांनी कधी पाहिलंच नाही
पावलेच पावले टाकीत गेली आणि पावला पावलांचा रस्ता झाला. अण्णांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याची आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आज हा वटवृक्ष 50व्या वर्षात पदार्पण करीत आहे आणि म्हणूनच हा आरंभ आहे सुवर्ण महोत्सवी ध्येय चिकाटी सातत्याचा, परिपूर्ण आर्थिक उन्नतीचा. हा सुवर्ण महोत्सव म्हणजे ग्राहकांच्या चिरंतन सेवेचा एका विश्वासपूर्ण अर्थ क्रांतीचा. आपली बँक, लाला बँक.